नमस्कार. आज श्रावणातला पहिला सोमवार, तर प्रसादासाठी देवाला काहीतरी गोड करावं म्हणून तांदळाची खीर केली आहे. झटपट होते, कमी साहित्यात अगदी, आणि चवीला तर अप्रतिम लागते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. ते इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप, काजू, बदाम घेतलेले आहेत. कढईत 2-3 चमचे तूप घालून सर्वप्रथम आपण याच्यात तूप गरम झाल्यावर ओल्या खोबऱ्याचे काप घालून घेऊया. काप तोपर्यंत परतून घेऊया जोपर्यंत थोडासा लालसरपणा येत नाही ह्याला. आणि ही खीर खूप चवीला अप्रतिम होते आणि महादेवांनाही खीर आवडते, म्हणून मी तांदळाची खीर केली. तर इथे तांदूळ कणीचा मी 10-15 मिनटं आधी स्वच्छ धुवून भिजत घातला होता. आणि इथे काप पाहू शकता लालसर झाल्या. तर याच्यात मी काजू बदाम घालून घेते. छान असं परतून घेऊ. त्यानंतर ह्याच्यात आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून ठेवले होते, भिजत घातले होते 15 मिनटं आधी, ते घालून घेऊया. छान असं परतून घेऊया. तर याच्यात मी आता 2.25 ग्लास एवढं पाणी घालत आहे. तर तुमचा तांदूळ ज्या प्रमाणात असेल त्यानुसार पाणी घाला. आणि पाणी घालून झाल्यानंतर इथे मी चवीप्रमाणे साखर आणि मीठ घालून घेते. या अशा छान छान रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून माझ्या अशा नवनवीन रेसिपी तुम्हाला मिळतील. तर ही अशी छान परतून घेतल्यानंतर याला उकळी येईपर्यंत शिजू देऊया मीडियम आचेवर. आणि झाकण नाही झाकायचं, नाही तर पाणी बाहेर येईल. तर पाणी कमी राहिल्यावर मी झाकण झाकलं आणि तुम्ही पाहू शकता इथं आपली खीर तयार आहे. खाली उतरून घेऊया कढई. आणि इथे मी वाटीत केसर घातलेलं दूध घेतलं आहे. ह्याच्यात ही खीर घालून घेऊया, कारण की हा प्रसाद मी देवासाठी काढते सर्वप्रथम. तर खूप छान लागते ही खीर, करून पहा. आणि याच्यावर मी तुळशीचं पत्र ठेवते आणि ही खीर आपण देवाला ठेवूया. तर ही रेसिपी करून पहा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका.